विद्या प्रतिष्ठानमधल्या टेक्नॉलॉजी लॅबसाठी गौतम अदानी यांनी 25 कोटी रुपयांची मदत केली आणि यासाठी शरद पवार यांनी गौतम अदानींचे आभार मानलेत। बारामतीमधल्या विद्या प्रतिष्ठानमधल्या इंजिनिअरिंग विभागातल्या रोबोटिक लॅबचं आज उद्घाटन झालं। या कार्यक्रमाला शरद पवार आणि फिनोलेक्स कंपनीचे दीपक छाबरिया उपस्थित होते। एकीकडे उद्धव ठाकरे यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या विरोधात मोर्चा काढला होता। त्याच महाविकास आघाडीतले दुसरे नेते शरद पवार यांनी मात्र अदानींचं कौतुक केलंय। उद्धव ठाकरे यांनी काढलेला मोर्चा हा अदानींना मिळालेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कंत्राटाविरोधात होता। भारताचं पहिलं सेंटर ऑफ एक्सलन्स ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्स याची उभारणी आपण करतो आहोत। त्याचं बांधकाम चालू आहे। हा प्रकल्प आहे तो मला 25 कोटी रुपये लागणार आहे आणि 25 कोटीची उभारणी करून आम्ही या कामात उडी टाकली। सुदैवानं आमच्या 2 सहकाऱ्यांनी त्याच्यात मदत करायला सांगायची विनंती मी त्यांना केल्यानंतर त्यांनी तातडीने त्याला हो म्हटलं। जी सिल्के सिम्फोटेक्स ही जी एक कन्स्ट्रक्शन क्षेत्रातली देशाची अत्यंत महत्त्वाची पूर्ण बेस कंपनी आहे। त्याचे प्रमुख विजय सिल्के आणि त्यांचे सहकारी त्यांनी 10 कोटी रुपयाची मदत याच्यामध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यांचा मी आभार अतिशय मनापासून मानतो। आणि हा प्रकल्प पृथ्वीमध्ये आणण्याच्यासाठी आणखी एक आमच्या सहकार्याने मदत करण्याचा निर्णय घेतला। काही रक्कम पाठवली। त्याच्यामध्ये गौतम अदानी यांचं नाव या ठिकाणी घ्यावं लागेल। त्यांनी 25 कोटी रुपये त्याचा धनादेश संस्थेकडे पाठवलेला आहे आणि त्या दोघांच्या मदतीनं हे दोन्ही प्रकल्प आज आम्ही या ठिकाणी उभा करणार आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।